ॲडव्होकेट तेजस पुंडे यांच्या उपस्थितीत धोंगडे कुटुंबियांची पत्रकार परिषद संपन्न। मौजे म्हसरूळ दिंडोळी जकात नाका भागातील शेतजमीन 30-1-2-1 सर्वे नंबर 30-1-2-1 सर्वे नंबर 30-1-2 सर्वे नंबर जमिनीचा न्यायालयीन वाद आदिवासी केस क्रमांक 13/2025 केस प्रलंबित असली तरी कब्जा करणाऱ्या आरोपी यांनी मध्यस्थी केलेले गुंड प्रवृत्तीचे इसम आणि मनपा अधिकारी यांनी दमदाटी करून धोंगडे कुटुंबियांच्या जागेवरील बांधकाम केलेले शेड उद्ध्वस्त केले व जागा खाली करण्याची धमकी दिली। संशयित आरोपी यांच्यामार्फत धोंगडे कुटुंबातील महिलांना देखील शिवीगाळ मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ गायत्री राहुल धोंगडे यांच्या वतीने देण्यात आली असून म्हसरूळ पोलीस स्टेशन अंतर्गत कुठलीही कारवाई संशयित आरोपींवर होत नसल्याने अखेर धोंगडे कुटुंबियांनी न्यायालयीन प्रक्रिया अंतर्गत ॲडव्होकेट तेजस पुंडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन संशयितांवर कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी सौ गायत्री राहुल धोंगडे यांच्यासह धोंगडे परिवार उपस्थित होते। मी ॲडव्होकेट तेजस पुंड धोंगडे कुटुंबियांच्या वतीने आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। सदरच्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की काल 20/8/2026 रोजी नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी जी बेकायदेशीर अतिक्रमण विभागाची जी बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली होती मौजे म्हसरूळ तालुका जिल्हा नाशिक दिंडोरी जकात नाक्यापाशी जी कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे त्याच्या संदर्भाने आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। मूळ ही जी मिळकत जी होती ही आमचे पक्षकार यांच्या वडिलोपार्जित मालकीची मिळकत होती। सदरची आमचे पक्षकार जे आहे हे आदिवासी जमातीचे आहेत, त्याच्यामुळे आमच्या पक्षकारांनी कधीही इतरत्र व्यक्तीला ही मिळकत विक्री केलेली नव्हती। परंतु साधारण 1980च्या दरम्यान गेनोजी भिकाजी मोगल नामक जी व्यक्ती होती त्या व्यक्तीने परस्पर ही जी मिळकत जी आहे स्वतःच्या नावावरती करून घेतलेली होती। तदनंतर सदरची मिळकत ही प्रवीण वालचंद शाह व सुरेखाबेन महेंद्र शाह यांनी त्यांच्या स्वतःच्या नावाने करून घेतली होती। मुळातच ही आदिवासींची मिळकत असल्या कारणाने याच्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते। ही सदरची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती। त्यामुळे आम्ही मेहरबान अप्पर तहसीलदार साहेब नाशिक यांच्याकडे त्याविरुद्ध दाद मागितलेली आहे। अशी सगळी परिस्थिती असताना मागील जवळ 40 ते 50 वर्षापासून आमच्या पक्षकारांचा सदरच्या मिळकतीवर कब्जा असताना अतिक्रमण विभाग नाशिक महानगरपालिका व प्रवीण वालचंद शाह व त्यांनी जवळ 70 ते 80 अज्ञात इसमांना घेऊन आले आणि आम्ही जे शेड वगैरे तिथं उभारलेले होते त्या शेडची संपूर्णपणे नासधूस करण्यात आलेली आहे। मुळात ही कुठलीही शासकीय जमीन नाही आहे, त्याच्यामुळे नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाचा याचा कुठल्याही प्रकारशी संबंध येत नाही। असे असताना देखील केवळ प्रवीण शाह यांच्या संगनमताने वगैरे त्यांनी ही बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे। या कार्यवाहीचा आम्ही निषेध करतो। तसेच त्यांनी त्याच दिवशी कंटेनरचे फोटो तसेच कंटेनर देखील तिथं आणून ठेवलेले आहे, जेणेकरून असं भासवण्यात यावं की तिथं ते कंटेनर पूर्वीपासूनच अस्तित्वात होते, असंही कुठल्या प्रकारचं अस्तित्वात होत ना। त्यामुळे आम्ही यांच्या विरुद्ध म्हसरूळ पोलीस स्टेशन्स येथे तक्रार देण्यासाठी गेलेलो होतो, परंतु कुठल्याही प्रकारची आमची तक्रार घेण्यात आलेली नाही। पोलीस देखील जागेवरती आलेले होते, परंतु कुठलीही कायदेशीर कार्यवाही संबंधितांवरती आजपावेतो झालेली नाही आहे। त्यामुळे आमचे पक्षकार न्याय मिळण्यासाठी 1-2 दिवसापासूनच उपोषणास बसणार आहे। मेहरबान जिल्हाधिकारी नाशिक तसेच मेहरबान महानगरपालिका आयुक्त साहेब यांना आम्ही तसं पत्र देऊन कळवणारच आहोत। त्याच्यामुळे संबंधितांवरती योग्य ती कायदेशीर आणि कडक स्वरूपाची कार्यवाही करण्यासाठी आज रोजी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तर आपल्यामार्फत एकच विनंती करतो की संबंधितावरती योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी। धन्यवाद। धोंगडे आम्ही आदिवासी म्हसरूळ राहणार। आमच्या जागेवर कमीत कमी काल 50 जण येऊन कब्जा केलेला आहे। यांनी काल माझ्यासोबत त्यांनी खूप हाणमार केलेली, माझे केस ओढलेले, त्यांनी मला गालात मारले। त्यांनी एवढी पण धमकी दिलेली आहे की तुझ्या सहपरिवाराला तुझ्या लेकरा बाळांना आम्ही पोलिसात नेऊन बसवून देऊ किंवा त्यांचे हातपाय मोडून त्यांना काही पण केलं जाईल। हाचे माणसं होते ते आणि लेडीज पण होत्या। त्या लेडीजांनी माझ्यावर खूप हल्ला केलेला आहे आणि माझ्या सासऱ्यांना पण मारलेलं आहे त्यांनी। आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो होतो, पण त्यांनी आमचं काहीच घेतलेलं नाही। आम्हाला त्यांच्याकडून काहीच सहकार्य भेटलेलं नाही। ते तिथं गाड्या त्यांच्या आल्या आणि ते बघून गेले, पण आम्हाला त्यांचं काहीच सहकार्य भेटलेलं नाही। गाड्या येऊन उभ्या राहिल्या। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।